छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 353वा राज्याभिषेक सोहळा जो आहे तो रायगडावरती पार पडत आहे। आपण बघतोय की कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात जी जय्यत तयारी जी आहे ती या सोहळ्यासाठी रायगडावरती करण्यात आलेली आहे। हा प्रचंड मोठा जनसमुदाय आणि हे जे शिवप्रेमी आहेत ते राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून जे आहेत ते आज रायगडावरती जे आहेत ते जमा झालेले आहेत। तर थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रम जो आहे तो या रायगडावरती पार पडणार आहे। पण त्याच्या आधीच हे सर्व जे शिवप्रेमी जे आहेत ते आजच नाही तर कालपासूनच रायगडावरती या ठिकाणी आलेले होते। आपण या ठिकाणी बघतो की किती मोठ्या संख्येने हे सर्व शिवप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोषणा जे आहेत ते या ठिकाणी देण्यात येत आहेत। काल रात्रीपासूनच नव्हे तर काल सकाळपासूनच हे सर्व शिवप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत काही शिवप्रेमी जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया। दादा, काय सांगशील, कुठून आलास तू आणि लातूरून आले? कधी आलास तू? मी सकाळी पहाटे 6ला आली। काय वाटतं इकडचं वातावरण बघून नेमकं काय वाटतं? फर्स्ट टाइम आले, माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे। जसं काय वाटते राजेच आले तिथं भेटायला। तू वरती गडावरती किती वाजता आलास? 6 वाजता आले मी। काल आलास की आजच पहिला? रात्री मी निघालो होतो पुण्याहून 10 वाजता, इथं पायथ्याशी 2 वाजता आले, मग सकाळी 6 वाजता सकाळी वरी आले। तू एकटा आलास की तुझ्यासोबत अजूनही कोणी आहेत? मित्र आहे ना सोबत, मग आम्ही 4-5 जण आले आहेत। कसं वाटतं इकडचं वातावरण सर्व बघून? छान आहे, थँक्यू। धन्यवाद। तर हे सर्व जे शिवप्रेमी आहेत ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण दादा, काय सांगशील, राज्यभरातून नव्हे तर देशभरातून शिवप्रेमी जे आहेत ते रायगडावरती आलेले आहेत, प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणी लोटलेला आहे, कसं वातावरण आहे, काय सांगशील, कुठून आलास? मी बोपखेल, पुणे पिंपरी चिंचवडमधनं बोपखेलमधनं आलो। जय शिवराज, जय शंभूराजे। एकदम सण आपला मोठा साजरा होत आहे। यो सण कधी बघायला भेटत नाही, वर्षभरात एकदाच असतो। तर इतका आनंद भरून आला आपला की सांगू शकत नाही। आणि पब्लिक 3-3.5 लाख पब्लिक, इतकं खाली लोक थांबलेले अजून भरपूर। त्यामुळे शिवरायांचा सण बघण्यासाठी वर्षात एक दिवस काढलाच पाहिजे माणसांनी सगळ्यांनी। जय शिवराज, जय शंभूराजे। इकडचं वातावरण बघून नेमकं कसं वाटतं? एवढ्या मोठ्या संख्येने आनंदाचे सण आहे ना, तर आनंदच वाटणार आपल्याला एकदम व्यवस्थित। तुम्ही कधी आलात रायगड? मी दरवर्षी 8 ते 9 वर्ष आले येतो मी, दरवर्षी असतो। 2 दिवस मुक्कामी असतो इथं। राज्याभिषेक सोहळा झाला की आपलं संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत निघून जातो, कारण गर्दी भरपूर असते ना। आता काय सांगाल, काय नेमकी भावना आहे? आज 353वा राज्याभिषेक सोहळा जो आहे तो पार पडतो रायगडावरती। प्रचंड मोठा जनसमुदाय जो आहे या ठिकाणी लोटलेला आहे, शिवप्रेमी अनेक झालेले आहेत, काय नेमकी भावना आहे? खूप आनंद झालेला आहे। सगळ्या बांधवांनी राज्याभिषेकसाठी यावे अशी माझी नम्र विनंती। तुम्ही कुठून आलात? नाही, मी पिंपरी चिंचवड बोपखेल गावावरून आलेलो आहे। एकट्यालात की आमची टीम आहे सगळी, बोपखेल गावावरून आम्ही आलेलो आहे। आम्हाला 7 ते 8 वर्ष झालेले, आम्ही दरवर्षी येतो। हे सर्व शिवप्रेमी जे आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत आणि त्यांनी एकच भावना जी आहे ती व्यक्त केलेली आहे की एक दिवस जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काढावा आणि रायगडावरती यावा। हा प्रचंड मोठा जनसमुदाय आपण या ठिकाणी बघतोय की सर्वांच्या चेहऱ्यावरती एक उत्साहाचं वातावरण आहे। सगळ्यांच्या मुखातून फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा ज्या आहेत त्या रायगडावरती दुमदुमत आहेत। थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे आणि हे सर्व शिवप्रेमी जे आहेत ते रायगडावरती त्या मुख्य कार्यक्रमासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून तसेच देशभरातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कॅमेरामॅन राकेश सह मी सुरज मसूरकर, साम टीव्ही, रायगड।